आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी डॉक्टर तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक जयाजी नाथजी आहेत. नाथजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय की युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईवरती देखील पडू लागलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये सध्या गॅस टंचाई जाणू लागलेली आहे. त्याकडे कसं पाहता? हा जो युद्धाच्या परिणामामुळं अख्खा ते देशाच्या युद्धाच्या परिणामामुळं जो गॅसची टंचाई चालू झालेली आहे, त्या अनुषंगानं आपल्याला कसं याच्यातनं बाहेर आणता येईल यासाठी काल मी तातडीनं महापौर मॅडम, त्याचबरोबर ॲडिशनल कमिशनर, त्याचबरोबर आमचे HOD आरोग्य यांची मिटिंग घेतली आणि रेसिडेंट कलेक्टर ऑफ ठाणे यांना कॉन्टॅक्ट करून हा कसा पुरवठा कमी पडणार नाही आणि हे खास हॉस्पिटलसाठी नियोजित करण्यासाठी विशेष करून हा लक्ष घालून ती मिटिंग करवली. आणि आज त्या अनुषंगानं रेशनिंग ऑफिसर्सनं मी बोललो, छाया पालवे म्हणून आहेत, तसे त्यांना आदेशसुद्धा आलेले आहेत. त्यांना मी सांगितलं, आता आदेशित केलं की तुम्ही सगळ्या LPG गॅस एजन्सीज आहेत त्यांना तुम्ही तसं कळवा, जेणेकरून गॅस कमी पडू नये. प्रायोरिटी टू द हॉस्पिटल द्या पहिला. आज त्यांना हॉस्पिटलमध्ये ही पहिली कंप्लेंट आलेली आहे. उद्या अनेक कंप्लेंट येतील, तर त्या येत असल्या तर हॉस्पिटलला परवडणार नाही. कारण हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारचे पेशंट असतात, त्यांचा आरोग्याचा प्रश्न असतो आणि त्यांना अनेक पथ्य असतात आणि त्या पथ्याप्रमाणे जेवण दिलं जातं आणि डॉक्टरने सांगितल्या पद्धतीनं नाथजी, सध्या या ठिकाणी गॅस किती अवेलेबल आहेत? पेशंटला हवं तसं नाश्ता किंवा जेवण वगैरे मिळतंय का? 7 फीड्स टोटल द्यायला लागतात. आता 3 सा- सिलेंडर दिवसाला 7 सिलेंडरची रिक्वायरमेंट. जवळजवळ 7 वेळा जेवणा, सकाळचा नाश्ता, चाय, कॉफी, रात्री संध्याकाळ सगळे 7 वेळा फिडिंग असतं पेशंटला. आता सध्या या रुग्णालयामध्ये पेशंटची गैरसोय होते का नाही होत? आता चालू झालेली आहे, त्याच अनुषंगाने कालपासून निर्णय घेतला आहे आणि आज 3 सिलेंडर 2 दिवस पुरतील किंवा आज 3 सिलेंडर जे आहेत ते 2-3 दिवस पुरतील, 2 दिवस पुरतील, पण आम्हाला 7 सिलेंडर पर डे लागतात. या हॉस्पिटलची डिमांड आहे. आपली पुढील भूमिका काय असणार आहे आणि महानगरपालिका काही लक्ष देणार आहे? याच्यात विशेष करून मी ॲज अ आरोग्य समिती सभापती कुठेही अडचण येऊन देणार नाही. ताबडतोब रेशनिंग ऑफिसर्स आणि RDC आणि आपले कलेक्टर्स यांच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करून आपण योग्य तो निर्णय घेऊन टाकू. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते डॉक्टर व तसेच नगरसेवक जयाजी नाथ यांची अशी प्रतिक्रिया आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही जी गैरसोय आहे ती होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी सध्या व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.